पण ही जबाबदारीची आणि दोषाची भीती असते ना, ज्याच्यामुळे स्त्रिया निर्णय घेणं टाळतात. शिवाय तिला गृहीत धरलं जाण्याची तिला सुद्धा सवय लागलेली असते. जेव्हा घरातल्या छोट्या गोष्टी, अगदी आज जेवायला काय करायचं, कोणाला काय हवं नको, ह्यामध्येच तिची सगळी एनर्जी संपून जाते, तेव्हा मोठ्या गोष्टींचा विचार करायला तिच्याकडे मानसिक स्पेस राहत नाही. तिला वाटतं की आपण फक्त घर चालवायचंय, मालकी तर दुसऱ्यांचीच आहे. पण जर आपण स्वतःला ह्या चक्रातून बाहेर काढलं नाही, तर आपलं अस्तित्व फक्त एका मॅनेजरसारखं राहील, मालकासारखं नाही. चुकांची भीती सोडून द्या आणि मला ह्यातलं कळतं ह्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा घरातल्या महत्त्वाच्या चर्चांमध्ये बसायला सुरुवात करा. तुमचं मत, तुमचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही अख्खा संसार सांभाळता, मुलांना वाढवता, मग तुम्हाला निर्णय घेता येत नाही असं कसं होईल? तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी असेल, पण ती मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. घरात जेव्हा चर्चा सुरू असेल तेव्हा शांतपणे पण आत्मविश्वासाने तुमची बाजू मांडा. माझ्या मते ही गोष्ट अशी केली तर जास्त बरं पडेल असं म्हणून बोलायला सुरुवात करा. सुरुवातीला कदाचित तुमचं बोलणं लोक उडवून लावतील किंवा त्याकडे दुर्लक्ष करतील. बऱ्याच लोकांना तर बायकांनी बोललेलं आवडतच नाही. पण जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यासाने स्वतःचं मत मांडत राहाल, त्यात काहीतरी तथ्य असेल, तेव्हा लोकांना सुद्धा जाणीव होईल की तुमच्या विचारांना एक वजन आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मताला किंमत देणार नाही, तोपर्यंत दुसरे तुमच्या मताचा विचार का करतील? आणि तिसरी सगळ्यात कठीण गोष्ट काय आहे माहितीये? चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवणं. आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं जातं? सगळं सहन करायचं, शांत राहायचं, म्हणजे घरात शांतता टिकते. पण ही शांतता कुठल्या किमतीवर मिळते? तुमच्या मानसिक शांततेचा बळी देऊन. तुमच्यासोबत किंवा तुमच्या हक्कांवर गदा आणणारी एखादी गोष्ट घडत असेल आणि तिथे तुम्ही शांत बसत असाल, तर त्याचा अर्थ काय होतो माहितीये? तुम्ही त्या अन्यायाला मूकपणे संमती देत आहात. आपल्या भारतीय समाजात स्त्रिया नातं टिकवण्यासाठी, संसार वाचवण्यासाठी अतोनात मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात. अगदी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून सुद्धा त्यांनी मूठपणे सगळं सोसत राहतात. कारण काय? तर मुलगी म्हणजे संसाराचा आधार, समाज आणि पालकांचा दबाव. लहानपणापासूनच तिच्या डोक्यात एक गोष्ट पक्की बिंबवली जाते की लग्नानंतर सासर हेच तुझं घर आहे. तिथून आता फक्त मरणानंतरच तुला बाहेर पडायचे. जेव्हा एखादी स्त्री त्रासाला कंटाळून माहेरी फोन करते किंवा परत जाण्याचा विचार करते, तेव्हा तिचे स्वतःचे आई वडीलही तिला सांगतात, सुरुवातीला असं होतंच, थोडं जुळवून घे, सोसायला शिक. समाजाच्या आणि लोक काय म्हणतील ह्या भीतीने स्त्रिया गप्प बसतात. दुसरी गोष्ट असते मुलांचं भविष्य आणि असुरक्षितता. हा कोणत्याही आईचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट असतो. माझ्या निर्णयामुळे माझ्या मुलांचं भविष्य खराब तर होणार नाही ना? समाजात त्यांना टोमणे ऐकावे लागतील का? ह्या भीतीने स्त्रिया विचार करतात की मुलांसाठी स्वतःचा बळी दिलेला बरा. मुलांच्या सुखासाठी त्या स्वतःचं संपूर्ण आयुष्य नरक करून घ्यायला तयार होतात. तिसरी गोष्ट आहे आर्थिक परावलंबित्व. आज सुद्धा आपल्या देशामध्ये अनेक स्त्रिया आर्थिकदृष्ट्या पतीवर किंवा सासरच्यांवर अवलंबून आहेत.